त्याला टाकलेत. मीडियम बघू शकता ढेंगे आले आपल्याला मीडियम साईजचं. मस्त साईज आहे. हा बघा मित्रांनो जोडपा आलाय मस्त साईजचा आहे. ही कुर्ली आहे आणि एक मोठा मस्त ढेंगे आहे. चाललाय पगोली उकवायला. इथं पगोली आहे. बघूयात आता काय भेटते त्याला. तर आलाय मध्यम साईजचा आहे. कुर्ली आलाय मध्यम साईजची चांगले साईजचे. त्याला घेऊया जालीत. तर असे सोबत राहा मित्रांनो. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आम्ही तुम्हाला चिंबोड्या दाखवण्याचा प्रयत्न करूच. तर बघा पुढे किती लागतात आपल्याला चिंबोड्या. ते आली आहे आपली. तर बघूया मनीष पाटील चाललाय उकवायला. ही लक्की जागा आहे आमच्यासाठी. आणि आला आहे चांगल्या साईजचा आलाय. कुर्ली आलाय मनीष पाटील बोलते. मस्त साईजची आहे घेण्यासारखी आहे. ही जाळी आमची. या जाळीत तिला घेऊया. ही जाळीत टाकली. मनीष पाटील पुन्हा एकदा चालला आहे पगोली उकवायला. इथे मनीष पाटील बोलते 100% चिंबोडा आहे. आणि हायच मध्यम साईजचा 1 डांगाचा. याला पण आपण जाळीत घेऊया. मस्त साईजचे चिंबोडे लागतात घेण्यासारखे. एकदम पण छोटे नाही मीडियम साईजचे तरी लागतात. ही एक पगोली आली आहे. आता बघूया काय लागतं हिला. हिला पण असणार मित्रांनो 100% असणार. आहे मध्यम साईजचा आहे मस्त पैकी. हा बघू शकता. याला पण आपण जाळीत टाकून घेऊया आणि पुढे जाऊया. जाळीत टाकून जागा तुम्ही बघू शकता कशी आहे. एकदम घनदाट जंगलासारखी. मेहनत आहे. मेहनत करायला लागते तेव्हाच यश मिळते. आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. इथे तर बघू काय भेटते आपल्याला. मनीष पाटील बोलते जोडपा भेटेल. तर बघूया काय येतंय. आणि हा पडली मित्रांनो कुर्ली.
ही गेली आहे मित्रांनो, कारण त्याला एका हाताने खेचायला लागते पगोली, एका हातात जाळी आहे चिंबोड्यांची. बघू शकता मित्रांनो मेहनत कशी आहे, मेहनत खूप आहे. मस्त साईजची कुर्ली होती, भरलेली गोरान, ती पडली आहे, तारेवर आलेली बसून ती आहे. अशा आपण 25 पगोल्या टाकल्या आहेत. तर बघूया ह्या पगोलीला काय येते. ह्या पगोलीला 100% चिंबोडा असणार. हाय मीडियम साईज आहे, मध्यमची चिंबोडी आहे. हिला पण घेऊया आपण, या जाळीत टाकूया. आपल्या खोशीत टाकले आहेत, खोशीत काय भेटते बघूया आपल्याला. ही एक पहिलीच पगोली आली आहे आपल्याला. ही जाळी मी घेतो, मनीष पाटील पगोली होते बघू शकता. एक खोशीत आपण बघूया काय लागते. गेला मित्रांनो, आज खाऊन पळालाय, खालून होता. पगोल्या जवळजवळच टाकलेत आम्ही. बघूया आता काय लागते त्यांना. मनीष पाटील सावकाश चाललाय, कारण ही इथंच पगोली आहे आणि ही दुसरी इथं पगोली आहे. ते बघू शकता एवढा पाणी भरला आहे कमरेवर. मनीष पाटील बघूया काय काढतोय चिंबोडा आहे. आणि कुर्ली लागली आपल्याला, मस्त मस्त साईजची कुर्ली लागली. हिला हे बघा गोरस आहे, गोरान भरले. हे बघा वरती गोल दिसतंय तिचा. ही आपल्या जाळीत गेली. तर ही परत आता ही एक आहे दुसरी तशी, ती पण मनीष पाटील हुकवते. हिला पण चिंबोडा असणार 100%. ही बघा मित्रांनो, जोडपा आला आहे, बोलून जोडपा काढलाय मी. 100% गॅरंटेड भरलेली आहे. हे बघा गुल बघू शकता तुम्ही वरती कशी आहे, गॅरंटेड. मनीष पाटील बोलतो, करून दाखवतो, बोलून काढलाय जोडपा त्यांनी. तर ह्यांना पण जाळीत घेऊया आपल्या. जोडपा मस्त साईज चालला. ही कुर्ली गॅरंटेड भरलेली आहे, गॅरंटीत भरले 100% आहे. कोणाला चिंबोड्या हव्या असतील तर आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर देऊच, तर कॉन्टॅक्ट नक्की करा चिंबोडे हवे असतील तर. बघू शकता कशा बसवायला लागतात पगोल्या, तेव्हा चिंबोडा येतो. हा बघा, या अशा पाण्यात जागा करून बसवायला लागते, कारण खाली मुलं असतात झाडाची, त्याच्यामुळे पगोली वरती राहते. अशीच टाकली तर अशी पाण्यात उतरून बसवली की चिंबोडा आरामात त्याच्यात येऊन बसतो, नाही तर खालून आस खातो. मनीष पाटीलने बसवली आहे आणि आता पुढे जाऊया. तर बघू शकता कशी जागा आहे, एकदम जंगलासारखी. पाटील बोलते 100% चिंबोडा आहे. आणि हा बघा, आणि हे ढेंगे आलाय, जोडपा नाही मित्रांनो, ढेंगे आहे, मस्त साईजचा आहे. लाल लाल आलाय, बिलातूनच निघालाय तो. आता पाणी भरलंय म्हणून चिंबोडी बाहेर निघालीत सगळी. तुला काय जाऊन बघा कुर्ली गेली, मस्त साईज आहे. मग अशी एक कुर्ली गेली मनीष पाटील बोलते, पण चांगली होती, जीवाला लागली आमच्या, मस्तपैकी भरलेली. ते मनीष पाटील बसवते, तिथंच बसव, इथंच बसव. तर बघू शकता मनीष पाटील पुन्हा एकदा पगोली बसवायला चाललाय. ते आता पाणी बघा किती भरलं आहे, त्याच्यात तो पगोली बसवणार आहे. ते बघा कंबरभर पाणी आहे, कंबरभर जास्त. ते बघा अशी बसवायला लागते पगोली. बसवल्यावरच चिंबोडा 100% येतो, नाही बसवली तर खालून चिंबोडा आस खाऊन खालूनच जातो. एवढ्या पाण्यातून एक पगोली आपली तिकडं आहे. तर बघूया काय भेटते त्याला. हा मनीष पाटील गेलाय, तर खाली गेलाय मित्रांनो पगोली, खालना खालीला, कारण ती पगोली नीट बसली नव्हती. मनीष पाटील बोलते खालून खाल्लाय आज. आता हा चिंबोडा आहे, कारण आता 2-3 दिवस ऊन पडलाय, खरपी लागण्याची पण शक्यता आहे. हा मित्रांनो, खरपी चिंबोडा पण लागू शकतो इथे, कारण ही खोस आम्ही दर्यावर आहोत, दर्यात खरपी चिंबोडा पण येऊ शकते. हे आपल्या बघा बघू शकता चिंबोड्या या मस्त साईजच्या 1 किलोच्या आसपास पहिले पालवणीत भेटले आहेत. हा मनीष पाटील आणि सोबत मानस पाटील.